सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवार दिनांक 18 जून रोजी आयोजित करण्यात आली होती। मनपातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली आहे। सभेला मंचावर अतिरिक्त आयुक्त निकम, नगर सचिव मनोज वाघ उपस्थित होते। सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले। त्यानंतर विषय पत्रकारितेवरील विषयावर क्रमानुसार चर्चा करून मंजुरी देण्यात आली आहे। त्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत महालेनगर कब्रस्तान पासून ते बहावलपुरी पंचायत भवन पर्यंत रस्ता कॉन्क्रीट करण्याकामी आलेल्या निविदा दर मान्यतेस्तव कार्यालयीन अहवालानंतर निर्णय घेणे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत टेकराम हायस्कूल ते महालेनगर पावतो रस्ता कॉन्क्रीट करण्याकामी आलेल्या निविदा दर मान्यतेस्तव कार्यालयीन अहवालानंतर निर्णय घेणे, शहर भागातील गुरुद्वारा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत मुख्य रस्त्यावरील व देवपूर भागातील नगावबारी ते पंचवटी पर्यंत मुख्य रस्त्यावरील उच्चदाब वाहिनी, विजेचे पोल व डीटीसी स्थलांतरित करण्याकामी ई निविदा प्रसिद्ध करण्यास्तव आलेल्या कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे या विषयांचा समावेश होता। समिती सदस्य उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। क्रमांक 59 अतिशय चांगला विषय आहे। स्मार्ट सिटीकडे वाटचाल। धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार माननीय भैयासाहेब अनुके अग्रवाल यांच्या माध्यमातून एक पाऊल स्मार्ट सिटीकडे या संकल्पनेतून जवळजवळ 6,67,00,000 रुपये हा अतिशय मोठा निधी मंजूर करून धुळे शहरातील जे मुख्य रस्ते आहेत शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते गुरुद्वारापर्यंत आणि इकडे जो रस्ता आहे गुरु आपला नगाववाडी ते पंचवटी पावतो रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर आहे त्या डिवायडरच्या मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्या विद्युत तारा होत्या त्यांचा अतिशय जाळे पसरलेलं होतं आणि त्याने शहरात एक विद्युतीकरण होतं। कारण की शहराचे दोन रस्ते मुख्य रस्ते एंट्री करताना आणि या ज्या समस्या आहेत किंवा ही जी गोष्ट आहे ही आमदार महोदयांच्या लक्षात आल्यानंतर आमदार महोदयांनी अतिशय प्रायोजने हा विषय मार्गी लावला आणि आज स्थायीमध्ये हा विषय आलेला आहे। तर हा विषय मंजूर करत असताना या ठिकाणी काही 2-3 मुद्दे आहेत ते प्रामुख्याने या ठिकाणी महत्त्वाचा विषय म्हणजे अजून जे आहे पूर्णपणे शासनाकडून येते आणि ते काम जे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून होतं। या महानगरपालिकेचा 1 रुपया हिस्सा नाही, त्यामुळे महानगरपालिकेचा जो भार पडणार आहे तो 1 रुपयाचा भार महापालिकेच्या निधीवर पडणार नाही। तर हा जो विषय या विषयाने धुळे शहराच्या सौंदर्यीकरणात नक्कीच भर पडणार आहे, म्हणून हा विषय मंजूर करावा ही विनंती करतो। जय महाराज।